यावर्षी या भागामध्ये जो सरासरी पर्जन्यमान आहे हे 600 ते 700 मिलीमीटर पर्जन्यमान या भागातलं आहे यावर्षी. त्याच्या दुपटीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. तूर हे पीक कमी पावसाचं पीक आहे, परंतु या शेतात आल्यानंतर असं दिसतंय की हा जो वाण आहे पिंकी नावाचा निर्मल 900 प्लस, आणि हा आपल्या याचे दाणे सुद्धा जी आपली गावरान बारकी तूर आहे त्याच्यासारखे दिसतात. आणि या अतिपर्जन्यमानाच्या याच्यात सुद्धा ही तूर तग धरून आहे आणि चांगलं उत्पादन तिचं येताना दिसतंय. या वाणावर जे काही रोगराईचा प्रादुर्भाव आहे हा सुद्धा कमी प्रमाणात दिसून येतो. आणि याला त्यांच्याच मार्गदर्शनात त्यांनी निर्मलचं जे रायझामिका, बाय संजीवनी हे जैविक औषधं खतं सुद्धा त्यांनी वापरलेली आहेत आणि त्यानुसार त्यांचा खर्चही कमी झालेला आहे आणि त्यातून कमी खर्चात जास्त उत्पादन देणारा हा वाण आहे. तर येणाऱ्या याच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या जैविक खतांचा, औषधांचा वापर करावा. तसेच या वाणाचा सुद्धा वापर केल्यास त्यांना अधिकाधिक उत्पादन मिळेल. याला 4 दाणे शेंगा आहेत, शेंगा पण निकोप आहेत, कुठं काही कळक बिळक त्यात दिसत नाहीये. येणाऱ्या याच्यात वापर करण्यास शेतकऱ्यांना काही हरकत नसावी.